बंधूंनो, मी ओम गवाड मैको सिंदखेड राजा तालुका प्रतिनिधी म्हणून मैको मध्ये काम बघत असतो। तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मैकोने नवीन लॉन्च केलेले बाउन्सर MRC 7391 या वाहनाची पीक पाहणी या ठिकाणी करणार आहोत। तर शेतकरी बंधूंनो, आपण बघू शकता की माझ्या बॅग आपण प्रत्यक्ष फीड मध्ये आलेलो आहे आणि मागे पूर्ण हा बाउन्सरचा प्लॉट आहे। या वाहनाची लागवड विशेष करून हे जे वाहन आहे डेरा करणारं वाहन असल्यामुळं याची लागवड मध्यम हलक्या जमिनीमध्ये 4x2 या अंतरावर करायला पाहिजे आणि जर त्यापेक्षा भारी जमीन असली तर आपण 4.5x2, 2.25 किंवा 5x1.5 वर याची लागवड करू शकतो। या वाहनाचं खास वैशिष्ट्य म्हणजे एकदम दणकट झाड आहे आणि दणकट झाड असून सुद्धा या वाहनाला भरपूर फळफांद्या लागतात। तर आपण या झाडाला बघू शकतो, याचं योग्य अंतर असल्यामुळे या झाडाला जवळपास 151 पर्यंत या ठिकाणी बोंड लागलेले आपण बघू शकता। तर या वाहनाचं खास वैशिष्ट्य म्हणजे याला भरपूर असे बोंड लागतात, प्रति झाड बोंडाची संख्या जास्त लागते। या वाहनावर जो येणारे कीटक असतात जसे की मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी याचा प्रादुर्भाव कमी होतो, कारण या वाहनावर लव जास्त असल्यामुळं या वाहनाला फवारण्या सुद्धा इतर वाहनाच्या तुलनेत कमी कराव्या लागतात। तर शेतकरी बंधूंना सांगू इच्छितो की या वाहनाची नक्कीच पुढच्या वर्षी आपण लागवड करा। फक्त लागवड करताना व्यवस्थितरित्या 2 झाडामध्ये अंतर सुद्धा ठेवा आणि एका बियाणे या वाहनाची लागवड करायला पाहिजे। नक्कीच तुम्हाला इतर वाहनाच्या तुलनेत 3-4 क्विंटल पर्यंत एकरी उत्पादन शिल्लक येईल। धन्यवाद।